मित्रांनो, फक्त 7 दिवस करा ही स्वामींची सेवा. तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल. फक्त मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला स्वामी महाराजांची ही सेवा करायची आहे. या सेवेचे कोणतेच नियम नाही, कठीण कडक नियम नाही. फक्त काही नियम आहेत, त्याचे पालन तुम्हाला करायचे आहे. जसं की ही सेवा तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे. आणि गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा सुरू केली तर गुरुवारचा पहिला दिवस आणि मग बुधवारच्या दिवशी म्हणजे पुढे येणारा बुधवार हा 7वा दिवस असेल. तर तुम्हाला ही सेवा फक्त 7 दिवसच करायची आहे. पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल तेव्हा तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात. कर्जबाजारी आहात म्हणून, आजारी आहे म्हणून, किंवा कोणती विपदा, कोणते संकट, कोणती अडचण तुमच्यावर आलेली आहे म्हणून, किंवा तुमचे काही प्रश्न असतील त्याच्यासाठी, किंवा संतान प्राप्तीसाठी, किंवा लग्न जुळण्यासाठी, चांगले स्थळ येण्यासाठी, किंवा नोकरी लागण्यासाठी, किंवा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, जेही तुमच्या समस्या असतील, ज्याही तुमच्या मनात असेल ते तुम्ही पहिल्याच दिवशी गुरुवारच्या दिवशी बोलायचं आहे. आणि ही सेवा गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला करायची आहे. मनात विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा आणि ही सेवा सुरू करा. स्वामी महाराज सेवेला बघून प्रसन्न होत नाही, तर भक्ताच्या सेवेकऱ्याच्या मनात किती श्रद्धा आहे आणि किती स्वामींवर विश्वास आहे ते बघूनच स्वामी महाराज प्रसन्न होतात. हे नियम लक्षात ठेवावे. 7 दिवस व्यसन करायचं नाही, 7 दिवस मांसाहार करायचा नाही, 7 दिवस आपण वाईट विचार करायचे नाही. बाकी तुम्ही शाकाहारी जेवण कोणतंही खाऊ शकतात, बेडवर कुठेही झोपू शकतात. झोपण्याचे, खाण्यापिण्याचे नियम नाही, फक्त नॉनव्हेज खाऊ नका, बस एवढेच नियम आहे. 7 दिवसाची ही सेवा आहे, नित्य नियमाने करा. शेवटच्या दिवशी मोठं उद्यापन करायची गरज नाही, फक्त स्वामींना गोडधोड नैवेद्य दाखवायचा आहे. उपवास करायची सुद्धा गरज नाही, 2 वेळेस आपण पोटभर जेवण करून ही सेवा करू शकतो. या सेवेत तुम्हाला सगळ्यात आधी पहिलं करायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे 3 अध्याय वाचायचे आहे. या पारायणामध्ये एकूण 21 अध्याय आहेत. तर रोज तुम्ही 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात तुमचे 21 अध्याय पूर्ण होतात, म्हणजे हे पारायण सुद्धा पूर्ण होतं. 3 अध्याय वाचून झाल्यानंतर तुम्हाला दुसरं करायचं आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप 11 माळ करायचा आहे. एक माळमध्ये 108 वेळेस जप करावा लागतो. 11 माळ तुम्हाला जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 3 नंबरला तारक मंत्र 1 वेळेस वाचायचा आहे. आणि शेवटी तुम्हाला श्रीसुक्त नित्यसेवा या पोथीतून 1 वेळेस वाचायचा आहे. असं ह्या 4 गोष्टी तुम्हाला 7 दिवस रोज करायचा आहे. स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय, श्री स्वामी समर्थ जप 11 माळ रोज, तारक मंत्र 1 वेळेस, श्रीसुक्त 1 वेळेस ही सेवा करायची आहे. गुरुवारचा दिवस असं निवडा की त्या 7 दिवसामध्ये कोणतीही अडचण, सुतक किंवा काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि समजा काही प्रॉब्लेम आलीच तर मग तुम्हाला नवीन 7 दिवस ही सेवा करावं लागेल, हे लक्षात ठेवावं. म्हणून असे 7 दिवस निवडा ज्यामध्ये कोणतीही अडचण, समस्या येणार नाही. आणि ही सेवा नक्की करा. स्वामी तुमच्या मनातली इच्छा नक्की पूर्ण करतील. तुमच्यावर आलेले संकट स्वामी दूर करतील. विश्वास ठेवा स्वामींवर. श्री स्वामी समर्थ.